हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज बनवला होता मस्त असा झणझणीत टोमॅटोचा ठेचा. त्यासाठी इथे मस्त असे लालसर टोमॅटो घेतले, झणझणीत हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि थोडेसे शेंगदाणे. आता त्यासाठी इथे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आणि मस्त असे त्याचे रफ चॉप्ड करून घ्यायचे, म्हणजेच आबडधोबडच चिरायचे आहेत. चला, आता तवा छान तापला की त्यामध्ये टाकायच्या मिरच्या मस्त डाग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघताल मिरच्यांना असे डाग पडू लागले की समजायच्या मिरच्या भाजल्या गेलेल्या आहेत. चला, आता त्यामध्ये मी टाकणार आहे लसूणही आपल्याला इकडून तिकडून थोडासा परतून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहे शेंगदाणे मस्त ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे. चला, शेंगदाणे छान भाजले गेले की आता त्यामध्ये मी ॲड करणार आहे 1 चमचा तेल. या तेलामध्ये मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे मस्त परतून घ्यायचे. आता काय होतं, कधी भाजी नसते, तोंडाला चव नसते, मग अशा वेळी झटपट होणारा हा टोमॅटोचा ठेचा आहे, उत्तम पर्याय आहे. चला, आता त्यामध्ये मी टाकला टोमॅटो. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मस्त आता ह्या तव्यामध्ये आपल्याला हा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता परत एकदा छान हे सगळं मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित टोमॅटो शिजला गेला पाहिजे. चला, वरून त्याच्यानंतर बारीक चिरलेली मी कोथिंबीर ॲड केली. आता काय करायचं, तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर आबडधोबड वाटून घेऊ शकता. खलबत्त्यामध्ये करायचं असेल तेही तुम्ही करू शकता. पण उत्तम पर्याय म्हणजेच आजी आईच्या पद्धतीने केला जाणारा तांब्या किंवा ग्लास असेल तर त्याने हा ठेचा. आता हा ठेचा ना आपल्याला 1 मिनिटभर थंड थोडासा करून घ्यायचा आणि तव्यामध्येच आपल्याला तांब्याने किंवा ग्लासने हा ठेचा छान असा रगडून घ्यायचा आहे. चला, तयार आहे आपला मस्त झणझणीत असा टोमॅटोचा ठेचा. नक्की ट्राय करा. आता पोळी, भाकरी, डाळ भात ह्याच्याबरोबरही हा ठेचा मस्त लागतो. 3-4 दिवस आरामात टिकतो. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.